चण्या बेगची टोळी श्रीरामपूरमधील व्यावसायिकांकडून खंडणी वसूल करत होती। चण्या बेग हा मध्यस्थांमार्फत खंडण्या गोळा करायचा। या टोळीची दहशत असल्यानं तक्रार करायलाही कोणी समोर येत नव्हतं। या टोळीचा माज इतका होता की त्यांनी पोलिसांवरती सुद्धा जीवघेणे हल्ले केले होते। एवढंच नाही, चण्या बेगनं श्रीरामपुरातील मुख्य रस्त्यावरती दहीहंडीचे किंवा सार्वजनिक कार्यक्रम तो घ्यायचा। त्याच्या कार्यक्रमाला अनेक राजकीय नेत्यांची आवर्जून हजेरी सुद्धा असायची। एका दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये 2 माजी आमदार पुत्र शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी बेगच्या खांद्याला खांदे लावून उभे राहिलेले होते। पोलीस अधिकाऱ्यांनीच तर बेगच्या हस्ते सत्कारही स्वीकारला होता। एवढंच नाही, श्रीरामपूरमध्ये जेव्हा गँगवॉर झालं होतं तेव्हा पत्रकार, छायाचित्रकार छायाचित्रीकरण करू शकत नव्हते। यावरूनच बेग बंधूंची दहशत तिथं सिद्ध होते आणि निवडणुकीच्या काळात त्यानं खुलेआम बंटी जहागीरदारला संपवण्याची भाषा सुद्धा केली होती। एवढंच नाही, जेव्हा टोळी युद्ध भडकलं होतं तेव्हा पोलिसांसमोर या सगळ्या गोष्टी काही तास सुरू होत्या, परंतु तेव्हा सुद्धा बेग टोळीतील काही सदस्यांना पकडण्यामध्ये पोलीस जे आहेत ते अयशस्वी ठरले होते आणि त्यावरूनच श्रीरामपूर पोलिसांवरती अनेक प्रश्नचिन्ह जे आहेत ते उपस्थित केले गेले होते। आता बंटी जहागीरच्या भावाच्या फिर्यादीनुसार या हत्येचे मुख्य सूत्रधार सुद्धा बेग भावंडच आहेत। त्यामुळे फिर्यादीनुसार आता पोलीस या हत्येमागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेत आहेत। आता पोलीस आरोपींची चौकशी करतायत। त्यांना हत्यारं कुणी पुरवली आणि कोणाच्या सांगण्यावरून ही हत्या घडवून आणली कायचाही शोध सध्या पोलीस घेत आहेत। पण दरम्यान बंटी जहागीरच्या हत्येनंतर श्रीरामपूरमध्ये वातावरण चांगलंच पेटलेलं पाहायला मिळालं होतं। तणाव पाहायला मिळाला होता। बंटीच्या हत्येनंतर त्याचा मृतदेह मौलाना आझाद चौकामध्ये आल्यानंतर नातेवाईक आणि त्याच्या संतप्त समर्थकांनी रस्ता रोखून धरला होता। मुख्य आरोपी अटक होईपर्यंत मृतदेह हलवणार नाही अशी भूमिका घेण्यात आली होती। यावेळी हजारो नागरिक रस्त्यावरती उतरल्यानं तणाव वाढला होता आणि त्यानंतर 2 आरोपींना पोलिसांनी अटक केले आणि तपासात सहकार्य करा असं आवाहन मौलानांनी केल्यानंतर जमाव शांत झाला होता आणि कॉलेज रस्त्यावरील कब्रस्तानमध्ये दफनविधी बंटी जहागीरचा पार पडला।